आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 41। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचयाचा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि त्यातले सर्व आपल्याला व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे जे ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे ते। त्यानंतर टेस्ट युअर नॉलेजवर जा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे। नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, डाटा हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन असते म्हणत आहे, तर याला आपण बायोग्राफी म्हटले जाते। तुम्ही अगदी शून्यातून पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार डॅशडॅश वापरून करू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर टेम्पलेट्स आहे। तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये एक डमी इमेज आहे आणि ती बदलायची आहे, यासाठी तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केले आहे आणि ते सेव्ह करायचे आहे, कोणत्या टॅबखाली तुम्हाला सेव्ह ॲजचा पर्याय सापडेल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जावं लागेल। त्यानंतर डॅशडॅश हा इमेजचा आकार त्याची रुंदी आणि उंचीच्या दृष्टीने आहे म्हणत आहे, तर याला आपण एस्पेक्ट रेशो म्हटले जाते। त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न चालू करायचा इथून आपल्याला, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, तर शोध बारमध्ये आपल्याला चरित्र प्रेझेंटेशन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे, तर त्यासाठी तर सर्च बॉक्सवर जा आणि त्यातून बायोग्राफी प्रेझेंटेशन इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असणे आवश्यक आहेत, म्हणून स्लाइड क्रमांक मधील निवडलेल्या फॉन्टचा आकार बदला म्हणत आहे, किती 1 ते 24 मध्ये करा म्हणत आहे, तर याला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर साईजमध्ये जायचं आहे आणि 24 साईज घ्या इथून आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, सेव्हचा वापर कार्यरत प्रेझेंटेशन प्रत बनवतो आणि मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो, म्हणून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह वापरून बायोग्राफी प्रेझेंटेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा, याला नाव द्यायचं आहे आणि इथून सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग बदले लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 करा म्हणत आहे, तर यासाठी बघा आपल्याला फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे। कोणता रंग बदलाव म्हणत आहे, फॉन्ट रंग म्हणत आहे, तर इथे फॉन्ट कलरवर जा। फॉन्ट कलरवर गेल्यानंतर आपल्याला कोणता कलर सांगितलेला आहे, लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2, तर याच्यातून निवडायचा याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न झालेला आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा अशा प्रकारे। तर कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर सेल्फपाथ लर्निंगवर जायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून लावायचा आहे। पहिला प्रश्न बघा, तुमच्या मित्राला प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, हे प्रेझेंटेशन प्रसिद्ध व्यक्तीचे चरित्र असेल, तुमच्या मित्राला त्यासाठी योग्य टेम्पलेट निवडून मदत करा म्हणत आहे, तर यासाठी बघा ऑप्शन 4 आहे त्याचं उत्तर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, इमेज पहा, या प्रेझेंटेशनमधील कोणत्या ऑब्जेक्टवर काय लागू केले जात आहे म्हणत आहे, तर पहिले पाहून घ्या। तर पहिले याच्यातनी बघा आपल्याला याचा फॉन्ट चेंज करत आहे, म्हणून याचं उत्तर सिलेक्टेड टेक्स्टला फॉन्ट अप्लाय केला जात आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, प्रश्न बघा, MS पॉवरपॉईंटमधील स्लाईडवरील पिक्चर बदलण्यासाठी योग्य स्टेप्स काय आहेत म्हणत आहे, तर स्लाईड चेंज करण्यासाठी बघा आपल्याला कोणता ऑप्शन वापरायचा आहे, तर याचं उत्तर राईट क्लिक ऑन द पिक्चर, सिलेक्ट युअर पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस आणि क्लिक इन्सर्टवर क्लिक करायचं आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, इमेजवर पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी योग्य स्टेप्स आहेत, सिलेक्ट द इमेज, राईट क्लिक ऑन इट, ॲड देन क्लिक ऑन स्टाईल अँड सिलेक्ट स्टाईल म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, ॲडोब PDF फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल म्हणत आहे, तर कोणता ऑप्शन निवडायला पाहिजे आपल्याला, तर क्रिएट ॲडोब PDF हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे आणि गो टू होमवर क्लिक करा। तर बघा
सेल्फ पाथ लर्निंग आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 5च प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आपल्याला. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर बायोग्राफी प्रेझेंटेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे. डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर आपल्याला जे नाव टाकायचं असेल ते एक तर नाव ते हे कॉपी करून घ्या. हे जे दिलेलं नाव आहे ते कॉपी करा किंवा तुम्ही याच्यातनी ते डायरेक्ट टाईप करू शकता. मी कॉपी पेस्ट केलेलं आहे किंवा टाईपसुद्धा केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF एक्सप्रेसचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन PDF एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये बायोग्राफी फाईल नेम एंटर करून पब्लिशवर क्लिक करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, एक्सपोर्टवर जा. त्यानंतर क्रिएट PDFवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणतं नाव टाका म्हणत आहे, बायोग्राफी. तर जे नाव सांगितलं असेल ते नाव इथून मी कॉपी करून घेतो किंवा तुम्ही याच्यातनी डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. ते नाव टाकलेलं आहे मी. आणि नंतर आपल्याला पब्लिश बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. तर बघा आपलं बायोग्राफी नावाने एक PDF क्रिएट झालेली आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेले प्रेझेंटेशन डॉक्टर APJ अब्दुल कलाम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर ऑरेंज कलरमध्ये बदला म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. सिलेक्शन केलं त्यासाठी स्लाईड क्रमांक 1 वर जा. त्यानंतर या नावाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि ज्यातून ऑरेंज कलर अशा प्रकारे निवडा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इमेज सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुप याचा वापर करून पिक्चर स्टाईल बेलोडेड ओल ब्लॅकमध्ये बदला म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक कशातनी जा म्हणत आहे, तर स्लाईड क्रमांक 1 मध्ये जा. 1 मध्ये गेल्यानंतर चित्राला सिलेक्शन करा, फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर पिक्चर स्टाईलच्या इथे डाऊन एरोवर जा किंवा मोरवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला बी वेल ओल ब्लॅक इथून निवडायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक प्रेझेंटेशन उघडा, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि फाईल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशन इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून स्लाईडमध्ये प्रेझेंटेशन टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जायचं आहे. त्यानंतर इथून ब्लँक प्रेझेंटेशन घ्या. ब्लँक प्रेझेंटेशन घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये जा आणि ज्यातून एक ड्रॅग करून टेक्स्ट बॉक्स काढायचा आहे. अशा प्रकारे टेक्स्ट बॉक्स काढा आणि त्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन असं नाव टाईप करून घ्यायचं आहे. प्रेझेंटेशन असं नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युएटीवर सेल्फ कंप्लीटली सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं इथून, तर इथून स्टार्ट करा. तर याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, पॅन तयार करण्यासाठी सामान्य तंत्रज्ञान काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ब्लूटूथ आहे. क्लायंट किंवा सर्व्हर नेटवर्कमध्ये क्लायंट काय करतो म्हणत आहे. तर क्लायंट काय करतो बघा, तर याचं उत्तर सर्व्हरकडून संसाधनाची विनंती करते, हे त्याचं उत्तर आहे. P2P नेटवर्कचा प्राथमिक फायदा काय आहे म्हणत आहे. तर P2Pचा प्राथमिक फायदा हा सेटअपची सुलभता आणि कमी किंमत, हे त्याचं उत्तर असणार आहे. P2P नेटवर्कचे एक आव्हान काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर सुरक्षा नियंत्रणाचा अभाव आहे. वायरलेस ॲक्सेस पॉईंट कोणत्या प्रकारचे उपकरण आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचे एक उपकरण आहे. तर याचं उत्तर वायरलेस उपकरणांना नेटवर्कशी जोडणारे उपकरण आहे. त्यानंतर सबमिट करा. कोणता नेटवर्क घटक इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिकचे निरीक्षण करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर फायरवॉल आहे. त्यानंतर सबमिट करा. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN काय करते म्हणत आहे. तर काय करते बघा, तर रिमोट वापरकर्ता आणि कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये सुरक्षित कनेक्शन तयार करते, हे त्याचं उत्तर आहे.
त्यानंतर बघा कमी अंतरावर वैयक्तिक उपकरणे जोडण्यासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जातात म्हणत आहे, तर त्यासाठी आपण पॅन नेटवर्क वापरले जाते. फायरवॉलमध्ये प्रॉक्सी सर्व्हर वापरण्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा उद्देश काय बघा, तर सुरक्षिततेसाठी संवादाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. लॅन म्हणजे काय म्हणत आहे, तर लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 41 कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे.